ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे प्रिया घरी आल्यानंतर ती तमाशा करायला लागते तेव्हा प्रताप तिच्यावर चिडतो। सायली त्यांच्या बदलणारे नातं पाहून खूप खुश असते आणि ती देवीच्या प्रसादासाठी नारळाच्या वड्या करत असते। तेवढ्यात अर्जुन घरी येऊन तो कल्पनाची म्हणजे तिच्या आईची सायलीकडून माफी मागत असतो। तेव्हा अर्जुन कल्पनाला बोलतो, दरवेळी भावनिक होऊन चालत नाही, म्हणूनच भावनांचा गैरफायदा करून घेतला जातो आणि कधीतरी तू पुराव्यावर तरी विश्वास ठेव। आणि तेव्हा सायली नारळाच्या वड्या घेऊन वातावरण शांत करण्यासाठी तिकडे येते। अर्जुनला त्या नारळाच्या वड्या खायला हव्या असतात, पण अर्जुन आणि सायलीची ही मस्ती प्रिया दारात उभी राहून पाहत असते। त्या दोघांना खुश पाहून प्रियाची आग तळपायातली मस्तकात जाते आणि ती रागात येऊन ती सायलीच्या पुढे जाते आणि तिच्या हातातील नारळाच्या वड्यातील ताट उलट करते। पण हे पाहून प्रताप चिडतो आणि तिला ओरडतो। तेव्हा प्रिया प्रतापला बोलते, तुम्ही माझ्यावर ओरडू नका, या अर्जुनने मला कोर्टात खोटे पुरावे सादर करून मला खोटे ठरवले, म्हणूनच की काय हे दोघं मुद्दाम मस्ती करतायत। तेव्हा प्रताप बोलतो, काही झालं तरी या घरात मला या अन्नाचा अपमान झालेला मला आवडणार नाही आणि तू आताच्या आता हे सगळं उचल। पण तेवढ्यात तिथे अश्विन येतो आणि बोलतो, तो तन्वीच्या बाजूने राहून प्रतापला बोलतो की आज ही तन्वी डिस्टर्ब आहे आणि तिने या 2 वर्षात तिच्या बरोबर जे पण घडलंय ते तिने मला आणि रविराज काकांना सांगितलेले आहे। आणि अश्विन बोलतो, मला ते पटले सुद्धा आहे। तेव्हा अर्जुनला धक्का बसतो की आपण एवढे पुरावे सादर करून पण आपला भाऊ अश्विन हा या खोटारड्या प्रियाच्या बाजूनीच आहे। तेव्हा अश्विन अर्जुनला टोकून बोलतो की मला या विषयावर काही बोलायचंच नाही। त्यानंतर प्रिया रूम मध्ये जाते आणि ती खूप घाबरलेली असते। एकीकडे अर्जुन आणि एकीकडे रविराज हे दोघं मिळून आपल्याला फासावर चढवणार की काय याची भीती प्रियाला असते आणि दुसरीकडे मही पण तिला चांगलाच घाबरत असतो। पण प्रिया एवढी घाबरून असते की तिच्या मनात असतं की आपण हा देश सोडून जावं। दुसरीकडे सायली ही तिचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य समोर आल्यानंतर आणि त्यानंतर सगळी बदललेली नाती हे पाहून ती सुखावलेली असते। पण ज्यावेळी सुरुवातीला तिच्या सासऱ्याने तिला विरोध दाखवले असतात ते हळूहळू तिच्या बाजूने होत असतात आणि सायली खुश असल्यामुळे अर्जुन पण खूप खुश असतो। इकडे साक्षीला सुद्धा तुरुंगवास पुन्हा एकदा होण्याची भीती वाटत असते। कोर्टात अर्जुनने प्रियाला खोटे सिद्ध केलेले असते, त्यानंतर अर्जुन आपल्यापर्यंत पण पोहोचू शकतोय अशी भीती साक्षीला असते। तेव्हा इथे मही पण दामिनी वकील बरोबर भांडत असतो, कारण की ती दामिनी वकील बोलतो की कधीही दामिनी वकील हरत नाही, मग आज काय झालं। तेव्हा मही पण बोलतो, अर्जुनने तुम्हाला शांत केलं की काय। आणि मही पण दामिनी वकीलला बोलतो, अर्जुन आता माझ्यापर्यंत पोहोचणार आणि नंतर मला पण तो जेलमध्ये टाकणार। तेव्हा मही पण बोलतो, कोणी माझ्या मुलीपर्यंत पोहोचण्याआधी मी या पूर्ण जगाला आग लावून टाकेन। आणि या आगमध्ये अर्जुन सुभेदार आणि किल्लेदार या फॅमिली सकट या दामिनी वकील पण जळून खाक होतील।